त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं गोकुळामध्ये सगळ्या गोपाळांनी त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे। असा हा आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये व्हायला लागलेला आहे। हेच झाल्यावर मी बोलतो, नाही काय झालं काय म्हणाल नेमकं? गुडघ्याची वाटी पावले खेळून शांत बसा। संस्कृताची वाटी भर। मला वाटलं ते खेळण्यामध्ये कोणाची वाटी गेली गुडघ्याची, असंच वाटलं मला। असो, शांत बसा। समोर समोर सरका, सर्वांना जागा द्या। असा हा आनंद त्या गोकुळामध्ये व्हायला लागलेले आहे। बरेच दिवस हा आनंदोत्सव चालला। काही दिवसानंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसऱ्या एका गोपाळावर सोपून नंद महाराज कंसाला वार्षिक कर देण्याकरता त्या ठिकाणी मथुरेला गेलेला आहे। आणि आपला मित्र नंद महाराज मथुरेला आल्याचं कळालं। वासुदेवांना हे समजलं आणि मग कंसाला कर दिल्यानंतर नंद महाराजाची आणि वासुदेवाची भेट अशा प्रकारची झालेली आहे। वासुदेव म्हणायला लागला, नंदा फार दिवसांनी तुला गोड असा मुलगा झालेला आहे, शुभेच्छा। आनंद वाटला बरं का। तुला मुलबाळ होतं आणि तुझं वयही झालं होतं, बरं झालं तुला मुलगा झाला, आनंद वाटला आम्हा सर्वांना। भाग्याची गोष्ट आहे, आता आपली भेट झाली आणि लवकरात लवकर तू काय कर, गावाकडे जा, गोकुळामध्ये जा, कारण आजकाल गोकुळावर फार मोठं संकट येऊ लागलेलं आहे। त्या बाळाचं चांगलं रक्षण कर असं वासुदेवांनी सांगितलं। आणि त्यावेळेला नंद महाराज त्या ठिकाणी आलेले। नंद महाराज सुद्धा म्हणायला लागले वसुदेवांना, कंसानं देवकीचे अनेक पुत्र मारले, शेवटी एक मुलगी वाचली होती, ती सुद्धा स्वर्गाकडे गेली। वासुदेव म्हणायला लागला, आता राजाला कंसाला तू कर दिलेला आहेस, आता इथून निघून जा, गोकुळावर संकट येण्याचं काही चिन्ह दिसायला लागलेलं आहे, म्हणून त्या बाळाचं काय करा, रक्षण करा। नंद महाराज मथुरेहून आले, वाटेमध्ये विचार करायला लागले, वासुदेवाचं म्हणणं काय असेल, गोकुळावर काही संकट येणार आहे का, काही होणार आहे का, असा विचार करत करत नंद त्या ठिकाणी आलेले आहेत। भगवंताचं स्मरण करू लागले आणि इकडं कंसाला भय वाटायला लागलं। कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका सुटला। मीटिंग भरवली राक्षसांची, जो कोणी माझ्या वैऱ्याला मारून येईल त्याला अशा प्रकारचं अधिराज्य त्या ठिकाणी देण्यात येईल। सगळे राक्षस जमले, त्याच्यामध्ये पुतना एक आली, पुतना। महाराज त्या पुतनीनं विडा उचलला, एवढ्या लेकराला मारायला एवढे राक्षस काय करायचे, म्हणाले मी मारून येते आत्ताच्या आत्ता। पुतना नावाची क्रूर एक राक्षसी, लहान मुलांना मारणं तिचं एवढंच काम होतं। कंसाची आज्ञा तिने घेतलेली आहे, गावागावामध्ये जायचं, गवळ्यांच्या वस्त्यामध्ये जायचं, लहान मुलं मारायची। महाराज तिला योगमाया येत होती, आकाश मार्गाने जायची, इच्छेनुसार सुंदर रूप धारण करायची आणि सहज फिरत 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 ती पुतना गोकुळामध्ये आली। काय सांगावं, गोकुळामध्ये आलेली आहे, सुंदर तिनं रूप घेतलेलं आहे। आपल्या स्तनामध्ये कालकूट नावाचं विष अशा प्रकारचं तिनं भरलेलं आहे आणि ती पुतना त्या ठिकाणी आलेली आहे।
आणि गोकुळामध्ये जेवढे जेवढे लहान मुलं जन्मलेली असतील त्यांना तिनं मोहमायेनं आपल्या स्तनाच्या द्वारा कालकूट नावाचं विष पाजवावं आणि गोर गरिबांच्या या सगळ्या गवळ्यांच्या मुलांना तिने मारून टाकावं. काय म्हणत असेल ते आई वडील. लहान मूल त्यांच्यापासून हिरावून नेऊन तिने मारून टाकावं. दुःख वाटायला लागलं सगळ्या गोकुळाच्या लोकांना. दीन दुर्बळाची मारिती बालके, दीन दुर्बळाची मारिती सगळ्या गोरगरीब लोकांची मुलं मारून टाकली. बालग्रहासारखी ते इकडे तिकडे लहान मुलांना शोधायला लागली आणि सहजच नंद राजाच्या वाड्यामध्ये शिरली. आली महाराज. दुष्टांचे काळ असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाण्यामध्ये झोपलेले आहेत. राखेच्या ढिगाखाली जसा अग्नी लपावा तसा भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी पाण्यामध्ये झोपलेले आहेत. स्वतःच भगवंतांनी उदंड असलेलं प्रचंड तेज लपवून ठेवलेलं आहे. विटेवरचा पांडुरंग परमात्मा पाण्यामध्ये श्रीकृष्ण म्हणून त्या ठिकाणी झोपलेला आहे. चराचराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे आणि म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले, झोपण्याचं सोंग केलं. यशोदेला विचारलं पुतणेनं, बाई यशोदे, अगं सगळ्यांना आमंत्रण दिलं बारशाचं, पण मला दिलं नाही. यशोदेला वाटलं बाई कोण असेल तर ही बाई कुठली, कोण असेल. पुतणीनं सांगितलं, बाई असंच करता तुम्ही श्रीमंताच्या बाया गोरगरिबाला विसरून जाता, कसं ध्यान राहील मग तुम्हाला. पुतना म्हणायला लागली, सुंदर रूप घेऊन पाहा. यशोदेला वाटलं असं नाही कुठली सोयरिणीची सोयरीण आपण कशाला विचारावं, बसा म्हणून तिला पाठ दिला. पुतणीला बसली. बाई आणखी काय लेकरू दाखव. लेकराला चैन आणली, घालू दे. आज आला इथं कृष्ण. काल कुठं गेलते ज्योती येणं. यशोदेनं सांगितलं, आत्ताच माझ्या लहान कृष्णाला काढायला मी अशा प्रकारचं नाव स्नान घातलेलं आहे, त्याची मालिश केलेली आहे, त्याची टाळू टाकलेली आहे आणि आत्ताच तो शांत झोपी गेलेला आहे. माया थोडं थांबा. यशोदा मैया कोण्यातरी कामामध्ये गुंग होती. कृष्णाला वाटलं
पहिलं गिराईक आलेलं आहे. पहिलं कोण आली होती? पुतना. पहिलं गिराईक आलेलं वापस करू नाही. दुकानदाराला विचार, भवनीच्या पारीचे गिराईक वापस करतात? अरे माऊली, नाही करणार. तसं भगवंताला वाटलं पहिलंच हे गिराईक आहे, आपण कशाला झोपी जाऊ. भगवान परमात्मा रडायला लागले. पुतणीनं सांगितलं, अगं यशोदे, काय खोटं बोलतेस? लेकरू झोपलंय म्हणायलीस आणि लेकरू तर चेवीच आहे, रडायला. हो माय आताच उठला असं. घेतलं महाराज पुतणीनं काय सांगावं, आणि त्याला पाहताना मोहून केली पुतना. एवढं सुंदर भगवंताचं स्वरूप. आणि महाराज मनात जो संकल्प तिनं केला होता, विष पाजवायचं, आपलं स्तन भगवंताच्या मुखामध्ये दिलेलं आहे. भगवंतानं डोळे मिटून घेतले आणि डोळे मिटून अनेक कारण सांगितलेले भगवंताचे डोळे मिटण्याचे. का डोळे मिटले असतील भगवंतांनी? पुतणीला पाहून, जिच्या ठिकाणी पुण्य नाही त्याचं तोंड पाहू नये म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. पुतना, जिच्या ठिकाणी पुण्य नाही, निपुत्रिक असणारी ती पुतना, तिला पाहू नये म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. आणि हे कालकूट भयंकर असणार विष एवढ्या लहान वयामध्ये मी ते सहन करू शकत नाही, म्हणून माझ्या भोळ्या शंकराचं स्मरण भगवान श्रीकृष्णांनी केलं. पार्वतीपते शिव हर हर म्हणून डोळे मिटले. अनेक कारण सांगितले. पुन्हा एक कारण सांगितलं, भगवंतांनी डोळे का मिटले? डोळे मिटून भगवंतांनी आठवलं की पूर्वजन्मामध्ये ही कोण होती, काय हिची पुण्याई असेल, हिच्या मांडीवर मी बसावं, हिचं स्तनपान करावं, काय हिची पुण्याई असेल म्हणून पाहायला लागले डोळे मिटून. अशी अनेक कारण त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि त्यावेळेला भयंकर असणार विषयही भगवंतांनी प्राशन केलं, तिचं हृदयही प्राशन केलं. पंचप्राण ओढायला लागले आता भगवान कृष्ण. सोड 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 कृष्णा सोड. देवानं सांगितलं, आधीच मी कोणाला धरीत नाही, धरल्यावर काय झोप येत नाही, धरल्यावर सोडित नाही. सोड कृष्णा सोड. कृष्ण काय सोडायला तयार नाही. पंचप्राण अशा प्रकारचे भगवंतांनी शोषून घेतले. आग्र उग्र तिचं शरीर अशा प्रकारचं भयंकर दिसायला लागलं. घाड दिशी गावाच्या बाहेर ती पडलेली आणि त्या पुतणेच्या शरीरावर छातीवरती कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी बसलेले. हे सगळ्या गोकुळच्या लोकांनी पाहिलं, भीती वाटायला लागली. यशोदे यशोदे कान्हा बघ तुझा कृष्णा. महाराज पळत 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 सगळे जण त्या ठिकाणी झाले. नंतर महाराजांना कळालं, सगळ्या गोपाळांना कळालं. महाराज एवढं मोठं तिचं शरीर होतं, शिड्या लावून वरी चढले माणसं कृष्णाला घेण्याकरता. शिड्या लावून वरी चढून भगवंताला घेऊन आले. आणि तिचं मत असणारं शरीर आता काय करावं? एक जंगल लाकडं तोडले डोंगरातले आणि तिचं शरीर जाळलं. आणि ते जाळलेलं शरीर अशा प्रकारचं सुगंध सगळीकडे येऊ लागला. का तर भगवंताच्या हातून तिला मोक्ष प्रदान केला. शोषिली पुतना प्रेमे मोहिलेले करू
सूचनेचं त्या ठिकाणी उद्धार भगवंतांनी केला. तिला सुद्धा सायुज्यता मोक्ष दिला भगवंतांनी. अशा प्रकारचा बुद्धेचा उद्धार भगवंतांनी केलेला आहे. पुढे अनेक दैत्यांना त्या ठिकाणी भगवंतांनी बाळपणामध्ये तृणावर्त नावाचा एक दैत्य त्या ठिकाणी आलेला आहे. तृणावर्त वावटळीच्या रूपाने पुन्हा भगवंतांना मारण्याकरता एवढा वारा सोडला महाराज त्याने, एवढा वारा सोडला, एवढा वारा सोडला, सगळा धुरळा उडायला लागला. भगवान कृष्णाला यशोदेनं त्या ठिकाणी बैलगाडीच्या छकड्याच्या खाली झोपवलं होतं आपटा करून. आणि काय सांगावं, तो तृणावर्त राक्षस आला आणि बरोबर कृष्ण भगवंताला उचलून त्याने घेऊन गेलं. भगवंताला त्या तृणावर्तानं उचलल्याबरोबर भगवंतांनी आपलं वजन एवढं वाढवलं, एवढं वाढवलं, तृणावर्ताला कृष्ण परमात्म्याचं वजन काही सहनच होईल. आणि त्याच्या गळ्याला जे दाबलं महाराज भगवंतांनी, धन तृणावर्त राजा खाली पडला, असाच पडला. त्याचाही उद्धार भगवंतांनी केला. सगळं गोकुळ भयभीत झालं. हे काय या लेकरावर संकट यायला लागलेलं आहे गोकुळावर आपल्या. काहीतरी आपली पुण्याई, काहीतरी नामजप, गायीची सेवा, ब्राह्मणांची सेवा, संत महात्म्यांची पूजा, नामजप, सप्ताह चालू आहे म्हणून हा भगवान आपल्याला वाचवायला लागलेला असं वाटायला लागलं. अनेक अशा प्रकारचे संकट त्या ठिकाणी येऊ लागले. भगवंतांनी त्या गोकुळावरले सगळे संकट काय करावं, लहानपणीच 6 महिन्याचा श्रीकृष्ण, हो जास्त नाही, पाळण्यातला भगवान, एवढा लीलाधारी. जवळजवळ भगवंताला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष पूर्ण झालं. भगवान परमात्मा नंद महाराजांनी आपल्या कुलगुरु असणारे गर्गाचार्यांना बोलवलं. गर्गाचार्यजी, आता या आमच्या मुलांचा काय करा, तुम्ही नामकरण सोहळा करा. गर्गाचार्य महाराज आलेले आहेत, त्यांचं पूजन केलं. संत महात्मे गुरु आपल्या घरी आल्यानंतर अगोदर त्यांची पूजा करावी. लक्षात, अगोदरच त्यांना स्थान द्यावं. भले तुम्ही भगवंताची जरी पूजा करत असाल आणि दारावरती गुरु आलेले आहेत, संत आलेले आहेत, महान साधू आलेले आहेत, तर काय कराल? देवाची पूजा कराल की संताची? देवाची. संत महात्म्याला मध्ये बोलवावं, त्यांचं यथोचित अशा प्रकारचं पूजा करावं. देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाची पूजा बाजूला ठेवा थोडीशी, अगोदर संत महात्म्याला अशा प्रकारचं पूजन करावं. गर्गाचार्य महाराज आलेले आहेत, त्यांचं पूजन केलेलं आहे. गर्गाचार्य म्हणायला लागले, बाबांनो, मी तुमच्या यदुकुळाचा कुलगुरु आहे, पुरोहित आहे, प्रसिद्ध आहे, आणि मी जर तुझ्या पुत्राचं नामकरण केलं तर सगळ्यांना कळेल की हा कोणाचा आहे, वासुदेवाचा, देवकीचा आहे. सांगितलं. आपण काय करू, जास्त लोकांना बोलणे, सगळ्या 9 लाख गायीच्या मध्येच हा नामकरण सोहळा करू देवा. गपचूपपणे एकांतामध्ये गोशाळेमध्ये स्वस्ती वाचन करा, काहीतरी करा,
आणि असा हा नामसंस्कार तुम्ही काय करा, पार पाडा. गुरु महाराज आलेले आहेत. आता एक दिवस गुरूंचा मुक्काम आहे. धावपळ सगळी नंद महाराजांची, यशोदेची. सवळ्यातला स्वयंपाक करून खाऊ घालायचा त्यांना. ते आपल्या हाताचंही खात नाहीत, त्यांचं त्यांना करून खातात. सगळा शिदा सामुग्री यशोदा मैयानं दिलेलं आहे. दूध दिलेलं आहे, तांदूळ दिलेले आहे. महाराज जसं तुम्हाला जे काही करायचे ते प्रसाद करून तुम्ही काय करा, भोजन करावं. नमस्कार केला. गर्गाचारी महाराजांना एक खोली दिलेली आहे, त्याच्यामध्ये थांबले गर्गाचारी महाराज. सायंकाळची वेळ झालेली आहे. आता त्रिकाल संध्या, स्वयंपाक करायचा आणि भगवंताला नैवेद्य दाखवून जेवण करायचं, प्रसाद घ्यायचा. गर्गाचारी सुंदर अशा प्रकारची खीर बनवली. तांदूळाची दूध टाकून, केशरयुक्त, काजू, बदाम, मनुके, चारोळी, अजून काय सांगा की आपल्याला काही एकच आणायचे. खाऊ घातले की नाही एका दिसते. माऊली कुठे गेली? माऊली अशी खीर महाराज गर्गाचार्यांनी तयार केली आणि ध्यानाला बसले. भगवंताला पाचारण केलं. हे भगवंता, नैवेद्यांते समर्पयामि. भगवंताला आवाहन केलं, नैवेद्य दाखवला. आणि नैवेद्य दाखवत असताना, भगवंताची प्रार्थना करत असताना हे बाल कृष्ण बलराम त्या ठिकाणी आले. गर्गाचार्य महाराजांनी डोळे पिटलेले आहेत. नैवेद्य दाखवण्याकरता शालिग्रामासमोर नैवेद्य ठेवलेला आहे आणि रांगत रांगत कृष्ण आले. कृष्णाला ते खीर अशी बोटाने त्यांना खाऊन घेतली, उष्टी केली. गर्गाचार्यांनी डोळे उघडले. हे यशोदे, बघ तुझं पोरग, आता मी भगवंताला नैवेद्य दाखवत होतो आणि ह्या लेकरानं तुझं उष्ट केलं नैवेद्य. अरे रे 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 रे, क्षमा करा, क्षमा करा महाराज. गुरु, लेकरू फार खोडकल आहे. झाला असेल एखाद्या वेळेस. पुन्हा शिरा दिला यशोदा मैयानं काढून. पुन्हा गर्गाचार्यांनी स्वयंपाक केला आणि पुन्हा भगवंताला नैवेद्य सुंदर अशा प्रकारची खीर केली महाराज. इकडं बलराम कृष्ण बोलूच लागले. अजून केली बघ महाराजांना खीर. जाऊ बघ आपण रांगत रांगत खाऊ बघ. बलराम म्हणू लागले कृष्णाला, अरे पहिलीच खीर खाल्ला, सोड बस की आता. बस की म्हणला, तुला काय माहित आहे. कृष्ण पुन्हा देवाची प्रार्थना करू लागले गर्गाचार्य महाराज. दही भात कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला, दही भात कालविला. प्रार्थना करायला लागले पांडुरंग. आता प्रार्थना करायला लागले की कृष्णाला ऐकू लागले. कृष्ण पुन्हा रांगत रांगत यायचे, ती खीर उष्टी करायची देवा. पुन्हा गर्गाचार्यानं, यशोदे, तुझ्या घरात मला जेवायचे की नाही, निघून जाऊ मी. बघ हे लेकरू किती सडवायले. क्षमा करा, क्षमा करा, चुकलं महाराज. आता तिसऱ्यांदा तुम्ही शिदा करा. असले लेकर झालेत म्हणला. ठीक आहे, लेकर आहे ती इगिन आहे. पूजा सुद्धा करू देना, देवाला नैवेद्य सुद्धा देऊ देना, असे खोडकर लेकर. पुन्हा गर्गाचार्यांनी नैवेद्य केला महाराज. आता एवढी गोड खीर केली, एवढी गोड सुंदर चविष्ट महाराज. हे दोन बघूच लागले. बलराम श्रीकृष्ण. बलराम म्हणू लागला, कृष्ण आता जाऊ नको रे, मारतेच म्हणला मसाला आता. कृष्ण म्हणलं, मार खाला तर खाला, ह्याची खीर खातोच गड्या म्हणला आता.
एवढा लीलाधारी असणारा हा भगवान, ब्रह्मांडाचा धनी, अशा लीला करायला लागला. खोडकर पुन्हा गर्गाचार्यांनी देवाला अडवलं, देवा या भोजन करा. गोविंदा मधुसूदना, गोविंदा गोपाळा, जेवितू श्रीकृष्णा पांडुरंगा. अनेक अशा प्रकारची याचना केली भगवंता, हा प्रसाद ग्रहण करा. ते प्रसाद 40 ग्रामाला दाखवायले, पण कोणाला? कृष्णालाच की. पुन्हा कृष्ण परमात्मा आले आणि ते नैवेद्य अशा प्रकारचे एका हाताने खाल्लं, एका हाताने ताट दिलं, एका हातात शंख चक्र गदा आणि एका हाताने गर्गाचार्यांना घास धरवला. हे चतुर्भुज रूप गर्गाचार्य महाराजांनी पाहिलं. देवा पांडुरंगा श्रीकृष्णा, अरे मी ओळखलं नाही तुला. डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. अरे तूच देव आहेस, तुलाच हाक मारू लागलो मी. कृष्णाने सांगितलं, मी जेवू लागलो की. महाराज दुसरं कोण जेवू लागलं? कृष्णाने गर्गाचार्याला सांगितलं, मी देव आहे म्हणून आईला सांगू नका. मी जर देव आहे तर हे जर यशोदेला कळालं तर माझ्यावर लहान मुलासारखं ती प्रेम करणार नाही. तिच्या सोबत स्वच्छंद अशा प्रकारचं मी आईसारखं प्रेम मला करायचं आहे. तिचं स्तनपान करायचं आहे, तिच्या सोबत खेळायचं आहे, तिच्या सोबत सुंदर अशा प्रकारचं नृत्य करायचं आहे. गर्गाचार्यांनी होकार दिला, नमस्कार अशा प्रकारचा केलेला आहे. आणि प्रातःकाळी लवकर उठून बलराम कृष्णाला त्या ठिकाणी स्नान घातलं. सुंदर अशा प्रकारचं अनुष्ठान मांडलेलं आहे. आता नामकरण करायचंय. आणि त्यावेळेला गर्गाचार्यांनी नामकरणाला सुरुवात केली. महाराज हा जो मोठा आहे ना, हा फार मोठा बल आहे. याच्याजवळ बल आहे म्हणून याचं नाव बलराम असं ठेवा. बोले बलराम भगवान की. मोठ्याचं नाव काय ठेवलं? बलराम. रोहिणीचा मुलगा बलराम. याच्या शक्तीला काही सीमा राहणार नाही म्हणून याचं नाव बल. हा गुणामध्येही भेदभाव करणार नाही, याचं नाव संकर्षण. झालं बलरामाचं नामकरण. त्यानंतर कृष्णाजीला घेतलं, छोट्या बाळाला. हा जो सावळ्या वर्णाचा आहे ना, यशोदे नंदा, हा प्रत्येक युगामध्ये अवतार घेणार आहे. हा साधा नाही. प्रत्येक युगामध्ये यानं वेगवेगळा रंग घेतलेला आहे. कधी पांढरा, कधी तांबडा, कधी पिवळा. आणि आता याचा वर्ण काळा आहे. कृष्ण वर्ण आहे म्हणजे काळा. अरे ह्याचे नाव तरी किती सांगू तुला? याचे नाव 1000 आहेत. यशोदा म्हणाली, एकच सांगा. 1000 कशाला सांगता? गोविंदा गोपाळा मधुसूदना, जगज्जीवना जगन्नाथा दीनानाथा. 1000 नाव त्या भगवंताला. यशोदाबाई आनंद महाराजांना सांगितलं, बाबा एक नाव सांगा, चांगलं लाडकं. आणि मग गर्गाचार्यांनी सांगितलं, याचं नाव कृष्ण ठेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण असं भगवंताचं नाव ठेवलेलं आहे. अजून एक नाव ठेवलं. अरे हा कधी पूर्वी वासुदेवांचा होता, देवकीचा होता म्हणून याला वासुदेव सुद्धा लोक म्हणतील. बोले वासुदेव भगवान की जय. हा तुम्हा लोकांचं कल्याण करणार आहे. तुम्हा सर्वांना हा आनंद देणार आहे. जो भाग्यवान या भगवान श्री कृष्णावर प्रेम करील त्याचा शत्रू कधीच पराभव करू शकत नाही. म्हणून भगवान श्री कृष्णाचं भजन करीत जा. गुण संपत्ती
संपत्ती, सौंदर्य, कीर्ती सगळ्यामध्ये हा भगवान परमात्मा नारायणासारखा आहे. अत्यंतपणे सावधपणे याचं रक्षण कर नंदा. अशा प्रकारे नंद महाराजांना समजावून सांगितलं गर्गाचार्यांनी. आणि गर्गाचार्य महाराज आपल्या आश्रमाकडे परत गेले. हे सगळं ऐकून नंद महाराजांना मोठा आनंद झालेला आहे. नंदाला वाटू लागला आता माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या. बघा की एखाद्या घरामध्ये 10-15 वर्षांना लहान मूल व्हावं किती आनंद वाटतो. त्या घरामध्ये सगळं गोकुळ दिसतंय. तसं या ठिकाणी नंद महाराजांना देवकी यशोदेला वाटायला लागलं. आणि थोड्याच दिवसामध्ये गोपाल कृष्ण 1-1.5 वर्षाचे झाले आणि कसे रांगायला लागले आहे का तळवे. टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत एखादं लहान मूल जसं आचरण करावं तसा हा ब्रह्मांडाचा धनी कृष्ण परमात्मा एका डाव्या गुडघ्याने रांगायला लागला. हळूहळू रांगायला लागलेला आहे. दोघे भाऊ रांगत गोकुळातल्या धुळीमध्ये जायला लागले, मातीमध्ये खेळायला लागले. महाराज नवीन एखादा मनुष्य दिसला, एखादी गौडण नवीन दिसली, तिला पाहायचं आणि भेल्यासारखं करायचं, पुन्हा घराकडे परत जायचं. देवा अशा लीला करायला लागला. आणि ते लेकरू माझ्याकडे यायला लागलेलं पाहून यशोदेला मोठा आनंद वाटायचा. माय माझं टिल्लू सगळं अशा प्रकारचं यशोदा मान जे जे तोंडाला येईल ते म्हणायला लागले. माझे
प्रकारचा तो शब्द आपल्या लेकराच्या उद्देशाने उच्चारायला लागला. माझे अछोडे, बछोडे, छकुडे या शब्दाचा अर्थ काय आहे? वास्तविक जर पाहिलं या शब्दाचा काहीही अर्थ नाही. अछोडे शब्दाचा अर्थ काय? काहीच नाही. बछोडे काहीच नाही. छकुडे एवढंच याच्यातून लक्षात येते की फक्त आपल्या मुलावर निस्वार्थ अशा प्रकारचं प्रेम केलेलं ते आईनं, म्हणून ते शब्द, बस दुसरं काही नाही. माता बोले आपल्या लहान मुलाला काय म्हणतील काही सांगता येत नाही. माय माझं सोनं, माय माझं हरी, माय माझा वाघ आला, वाघ आला, मुके घेते माय. तशी ही यशोदा मैया. माय माझा हरी आला, माय माझा वाघ आला, माय माझं सोनं आलं ग. ते सोनं किती काळ टक्क राहू द्या. माय काय म्हणते? माय माझं सोनं आलं. ते आईचं प्रेम आहे. त्याच्या नाकातून किती हिरवागार शेपूट येऊ द्या. माय काय म्हणते? माय माझा हरी कसं टुळ 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 बघायला. त्याचा हिरवागार शेमुडतीनं असं काढून टाकती, पदरानं पुसती आणि त्याचे मट मट मुके घेती. ते आईचं प्रेम आहे मुलावर, आहे की नाही? असे हे यशोदा मैयाचे बोल त्या कृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी येऊ लागले. कन्हैया बलराम अतिशय चंचल महाराज, फार खोडकर. कधी कधी ते हरणाकडं, हरिण गाई सारख्या शिंगे असणाऱ्या जनावराकडे पळत जायचे. कधी धग धगणाऱ्या आगी जवळ जायचं, कधी चुलीवर जवळ जायचं, त्या इस्त्यालाच हात लावायचा. आता लहान लेकराला काय कळेल महाराज? पुन्हा यशोदामयानं पटकन ते उचलून आणायचं, पुन्हा ठेवायचं. पुन्हा काहीतरी कामामध्ये व्यस्त राहायचं, ते दुसरीकडे जायचं, ते काहीतरी उचलायचं, ह्याच्यातच हात घालायचा, ते सांडून टाकायचं. आता ते लेकर म्हणल्यावर एक राहत, त्या लेकराला एक माणूस पाहिजेच घरात राखायला. तसे हे खोडकर लेकर. काही काही गावामध्ये एवढे खोडकर लेकर असतात महाराज. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो मी, अमोल महाराज. कीर्तनाला गेलो. गेल्यानंतर बसलो बैठकीमध्ये. ते लेकर फार खेळ खोडकर होते त्या बाईची. ते एक लेकरू लहान आलं महाराज. आम्ही बसलो होतो, माझ्या खिशातच हात घालू लागलं. मी असं दाबून धरायचं, त्यानं माझा हात काढायचा. आता हो बनवस्त भागवत करून गेल्या, कमी नव्हते पैसे खिशात. सगळा दक्षिणा होता. त्यानं खिशातून 10-20 रुपयाची नोट काढली महाराज. पळतच दुकानला गेलं, 4 पुढे आणलं मुरकुलाचे आणि माझ्या देखत असे खाऊ लागलं, बोटात अडकून. मी म्हणलं माय हे लई सडवाले हो, ह्याला बघा तसेच कराले. माय म्हणली किती सांगलं तरी भिंगाणाच कराले म्हणली ही लेकरू. तेवढे पुढे खाल्यावर कोणाला बसवलं? अजून माझ्या खिशात हात घातला. म्हणलं देवा काय हे लागले हे आता आपल्याला. अजून 10-5 रुपये काढलंच महाराज. त्या बरंच 500ची नोट काढलं नाही. बस कोणी करू लागलं मला. पुन्हा दुकानला गेलं, पुन्हा पुढे आणून खाऊ लागलं.
मला असं करायलंय, तुला देईना म्हणायचं. बर, माय हे लेकर फार खोड्या करायला तिला जवळ घ्यावं असेच करायलेत महाराज म्हणली. त्याला काही घ्यायच नाही. मी म्हणलं माय तुम्हाला किती लेकर आहेत? 2 आहेत बाबा म्हणली. आणि दुसरं कुठं आहे? हे पहिलं इथं आहे कुडा खायला. दुसरं काय आहे बाहेर? तुमचा बूट पत्तीनं कातरालाय म्हणली. आता हो, दुसरं काय करायला? तुमचा बूट फाडायला म्हणली पत्तीनं. बघा की तेव्हा दुरून सांगायला त्याला घ्यायला चलली. कशी माय असेल म्हणाल. असे खोडकर लेकर. तसे हे भगवान श्री कृष्ण बलराम रांगायला लागले, खोड्या करायला लागले. थोड्या दिवसात रांगणं संपून रामकृष्ण सहजपणे गोकुळामध्ये चालायला लागले. महाराज चालायला लागले. निरनिराळ्या अशा प्रकारच्या खोड्या करायला लागले. यशोदे, तुझा हा काना किती खोडकर झालेला आहे. अगं, काल आमच्या घरी त्या ठिकाणी आला, दूध काढायची वेळ झाली नसताना सुद्धा दुपारच्या वेळी क्षण वासर सोडून दिले. आणि दुधाचा थेंब आमच्या घरामध्ये आता राहिला नाही. दुधाचे वरवे लावलेले आहेत. ते लोक आता काय काय द्यावं त्यांना? असे गाराणे घेऊन सगळ्या गोपिका त्या यशोदा मैयाकडे यायला लागलेल्या आहेत. एक म्हणायला लागली, आमच्या शिट्ट्यावर आमचं दूध ठेवलेलं, अर्ध्या रात्री गोड कवाड उघड दिसलं की हा तुझा कृष्ण येतो आणि त्या दही दूध दोन्ही तूप शिंक्यावर असलेलं सगळं पाडतो, सगळ्या गोपाळांना खाऊ घालतो, आमच्या सुनाच्या तोंडाला पुस्तक निघून जातो. मग सासूला वाटाव की कोण खाले? सुनायनच खाले. एका घरामध्ये सासूला लावून जायचं, एका घरामध्ये दुसऱ्या घरामध्ये सुनाला लावून जायचं. तिला वाटाव सासूनं खाले, तिला वाटाव सुननं खाले. अशा खोड्या तुझा हा कृष्ण करतो. आम्हाला फार मोठा यानं काय त्रास द्यायला लागलेला आहे तुझा कृष्ण. खोड्या करायला लागला, खोड्या करायला लागला, खोड्या करायला लागला. महाराज, सगळ्या गोकुळवासियांचं चित्त, जे चित्त मन कर्म आणि वाणीच्या द्वारा पूर्णपणे सुलभतेनं अनुमानाचा विषय असू शकत नाही, हे सर्व विश्व ज्याच्या आश्रयानं आहे, ज्याच्या सत्तेनं याची प्रचिती येते, ज्याचं स्वरूप सर्वथैव अजिंक्य आहे, त्या परमपदाला नमस्कार करून शुकाचार्य महाराज सांगतात की बाबा असा हा खोडकर श्रीकृष्ण लीलाधारी त्या ठिकाणी आचरण करायला लागलेला आहे. त्याची सत्ता या ब्रह्मांडावर असताना चोरी करायला लागलेला आहे, लीला करायला लागलेला आहे. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, यशोदा एकदा दही घुसळायला लागलेली आहे, ताक करायला लागलेली आहे. आणि तेव्हा सुंदर अशी रेशमी वस्त्र त्या यशोदेनं नेसलेली आहेत. काय त्या यशोदेचं स्वरूप सुंदर आहे पहा.
सुंदर वस्त्र कमरेवर नेसलेले आहे, त्यावर तिनं सुती कमरपट्टा धारण केलेला आहे आणि पुत्राबद्दलच्या स्नेहामुळं तिच्या स्तनातून अशा प्रकारचं दूध येताच तिनं भगवंताला उचलून घेतलेलं आहे, लाड करायला लागलेली आहे आणि स्तनपान करत होती यशोदा माता. आणि मंथन करायला लागली. रवीची दोरी वारंवार ओढल्यानं तिचे हात दुखायला लागलेले आहेत. हातातील बांगड्या, कानातील कर्णफुलं, कानातली तिचे हालायला लागले मंथन करत असताना. सुंदर दिव्य अशा प्रकारचे साधे झुमके नव्हते यशोदा मायाचे, 4 मजली होते. 4 मजली. आपल्याला किती? 1 2 3 मजली. सुंदर असे. आणि तिला घाम येत असताना चेहऱ्यावरचा घाम उठून दिसायला लागलेला आहे यशोदा मैयाचा. इतकी सुंदर यशोदा. वेळीत घातलेली मोगऱ्याची फुलं मंथन करत असताना इकडे तिकडे पडायला लागली. महाराज, सुंदर अशा प्रकारचं तिचं स्वरूप दिसायला लागलेलं आहे. आणि अशा खोडकर खोड्या केल्यामुळं एके दिवशी यशोदा मैयानं भगवंताला उकडाला बांधलं. इकडे लक्ष द्या, भगवंतांनी उकडाला बांधलेला आहे. उकडाला बांधलं. भगवान परमात्मा खेळत 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 ते उकड ओढायला लागले. आणि ते उकड ओढत असताना 2 विमानार्जुन त्या ठिकाणी वृक्ष होते. त्या दोन्ही वृक्षाच्या मधून ते उकड भगवंतांनी जोराच्या झटक्याने ओढलं आणि ते दोन्ही वृक्ष त्या ठिकाणी काय केले? उन्मळून पाडले. अशा प्रकारचे यमनार्जुनाचा उद्धार. नलकुबर आणि मणिग्रीव हे पहिल्या अवतारात त्यांची नाव, त्यांचा उद्धार भगवंतांनी केलेला आहे. अशा अनेक लीला भगवान त्या ठिकाणी करायला लागले आहे. आणि एक दिवस असणारा संत चरित्रामध्ये आलेला आहे. हा विषय भागवतात आला नाही, संत वाङ्मयामध्ये आलेला आहे. मांबळ नावाचा भट्ट त्या ठिकाणी भगवंताचं भविष्य सांगण्याकरता गोकुळामध्ये आला. भगवान परमात्मा झोपलेले होते आणि त्यावेळेला गोकुळामध्ये त्यानं सांगितलं, ऐका, भविष्य पंचांग सांगायचे. गावात येतात पोपट घेऊन. तसा मांबळ भट त्या ठिकाणी गोकुळामध्ये आला आणि भविष्य सांगायचं म्हणले की बाया पळतच येतात त्याच्याकडे. ते कसला राहतंय, काय राहतंय ते काही बघायचं नाही, काय नाही. भगव घालून आला आणि काहीतरी सांगू लागला 4 गोष्टी की बरं वाटतंय. धन सगळ्या बाया पळत येतात. माय मज सांग रे बाप्पा, मज सांग रे बाप्पा. एका गावामध्ये असंच आलं, 2-4 बायाला त्यानं भुरळ पाडली. गेलं संघ घेऊन एवढे म्हणते. अशा याच्या नादाला लागू नका. हे सोंगाडे वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. सगळ्या गोकुळातल्या स्त्रिया जमल्या. माय महाराज जर भविष्य सांगालाय, माय 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 म्हणू लागल्या. माय लई कळते महाराजाला. सगळं सांगितलं बघ, माझं बरोबर निघालं बघ, तसंच निघालं बघ. माय त्यानं काय सांगितलं होतं सांगू काय? माय तू लई चांगली आहेस बघ. बरोबर बरोबर, हा मी चांगली.
तुझ्या घराला कोणाचा तरी दिष्ट लागाली माय. आता हे सगळ्यालाच लागू होते. आणि तू लई चांगली आहे बघ. कुठे की चाललो अन्नदान करायचे, एवढं एवढं दे दे. आणि काही दिवस वेळ आहे माय, चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार. एवढं सांगलं की बरं वाटतंय बाया. सगळ्या बायाला पटू लागलं. यशोदाही तिथे गेली. महाराज आमच्या बाळाचं सांगावं, त्याच्यासाठीच आलो की म्हणला मनात. तुझ्या लेकराचंच सांगायला आलो मी. बर नेलं घरी, बसवलं पाटावर, लेकराला घेऊन दाखवलं. 1-1.5 वर्षाचा कृष्ण परमात्मा. लेकराचा हात पाहिला, कुंडली बघितली, झटके देऊ लागला महाराज. करू लागला. काय झालं महाराज, काय झालं? हे लेकरू नाव म्हणला इगिन आहे, इगिन माहित आहे. आणि काय करावं, आत्ताच्या आत्ता ह्याला पुरून टाका, तुमच्या मुळावर उठणार आहे. डोळ्याला पिठ्या मारू मारू सांगू लागलं महाराज. भगवंताला वाटलं, अरे दुष्टा, आता कुठे या गोकुळामध्ये मी आनंद अशा प्रकारचा घेऊ लागलेला आहे. सगळ्या गोकुळवासियांना गायीची सेवा करण्याकरता, गोपाळांना दैदूत देण्याकरता, गोपींना आनंद देण्याकरता मी इथे प्रकट झालो. माझं असं भविष्य सांगतोस. महाराज भगवंतांनी सगळ्या घरातल्या त्या वस्तूंना सांगितलं. बघा म्हणले, याची खबर घ्या जरा. ज्या पाटावर बसला होता, धर 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 जे पाठ हल्ला महाराज, सटकुनी निष्ठाला आणि बटकुनी पाठीमध्ये पाठीमध्ये प्राण बसला. विटंबिला भट या पाठीवरी वाट, पाठीवरी वाट, तिला पाठीवरी वाट.
नांगर आडवे आले, दैना दैना सगळी अवस्था कोळपाट येऊन मारू लागलं, खलबताच म्हणू लागला, चमचेच म्हणू लागले, सगळे मारत देऊ लागले. महाराज पळायला गेलं, अडकलं कशात अडकलं की ते धोतर गळालं. महाराज धोतर गळाले ढुंगणाचे, नागवाच पळाला जैनांसाठी. जे गेला महाराज कंसाकडे, अरे काय झालंय आणि कपडे कुठे, कोणाला ठाऊक, कोण मारलं कोणाला ठाऊक, काय झालं कोणाला ठाऊक, कुठे बसला मार कोणाला ठाऊक, काही सांगता येईल. कंसा त्याच्या वाटेला जाऊ, कसा तरी मी वाचून आलो. अशा प्रकारच्या अनेक लीला त्या ठिकाणी भगवान करायला लागले. वत्सासुराचा वध केला, बकासुराचा वध केला, काय सांगावं, सगळ्या दैत्यांचा उद्धार केला. का गबगरिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणे बुडविली. सगळ्या दैत्यांचा उद्धार भगवंतांनी लहानपणीच केलेला आहे. आणि काय सांगावं, एकदा भगवान शिव परमात्म्याला कृष्णाला पाहण्याची इच्छा निर्माण झाली. भगवंताला पाहण्याची. कैलासावर उठले महाराज, निघाले. पार्वती म्हणाली, कुठं चालल्या, कुठं आहे दौरा. ते म्हणले, भगवान कृष्णाला पाहायचे गोकुळामध्ये. सुंदर भगवान शिवजींनी वेश धारण केलेला आहे, जोग्याचा वेश. महादेवाचं रूप बदललं, सुंदर अशा प्रकारचं भगवे वल्कल वस्त्र धारण केले. जटेला सुंदर अशा प्रकारची काय रुद्राक्ष घातलेला आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, हातामध्ये दंड घेतलेला आहे, कमंडलू घेतलेला आहे. सुंदर एक काळी कपिला गाय घेतली भगवान शिवानी. पार्वती म्हणली, मी कशाला राहू, मलाही बघायचे कृष्णाजीला. असं जाऊन ना म्हणले थाटामध्ये जायला तिथं. हा, तू जोगीन व्हाय म्हणले, जोगीन झाली पार्वती माता. तिने वल्कल धारण केले, रुद्राक्ष घातला, सुंदर अशा प्रकारचा पोशाख धारण केलेला आहे पार्वतीनं. काळी कपिला गाय हातामध्ये आणि सुंदर अशा प्रकारचं डमरू वाजवत 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 गोकुळामध्ये आले. काय सुंदर दिसू लागले भगवान शिवजी. देखो भोले जी जब सुंदर दिखते हैं, भस्म लगाए मोहन मूरत लगते हैं. भगवान शिव परमात्मा उठाला.
में लकड़ी कमंडल धारण है देखो भोले. एवढे सुंदर भगवान शिवजी त्या ठिकाणी यायला लागले कृष्णाला पाहण्याकरता. आणि लहान असणारे कृष्ण झोपलेले आहेत यशोदा मैयाच्या मांडीवर. आणि अलट निरंजन मागितली भिक्षा. महादेव कोणाच्या घरी? यशोदेच्या घरी. भिक्षांदेही माते. गवळणी म्हणू लागल्या मान राक्षस आला रे कोणता तरी. कारण गोकुळात कोणी आले? राक्षसच यायले सारखे. आणि या कृष्णाला मारण्याकरता हे कसलंच फॅमिली सोंगाळ. आता कोण आलं होतं? कोण आलं होतं? महादेव. त्याला काय म्हणाले त्या बाया? हे असला आलं बघ म्हणले याला देऊ नको कृष्णाला. बघ कृष्णाला देईस की बघ ह्याने घेऊनच जाते बघ. आता तुम्हाला आणूनच देईना. आता कशी देते म्हणली? आता मी देणार नाही. आता हो भगवान शिवजीला वाईट वाटायला लागला. नाही काय झाले बदला म्हणले मी कृष्णाचं दर्शन घेण्याकरता आलो आणि आता हे बाई मला देतच नाही. काय करावं? कृष्णाचं स्मरण केलं. हे देवा काहीतरी लीला करा. तुमचं दर्शन घेण्याकरता आम्ही आलो दोघं. कृष्ण हसायला लागले. आता काय करावं म्हणले? आता काहीतरी करावं लागेल. कृष्ण परमात्मा रडायला लागले. महाराज चिरकल कृष्ण परमात्मा रडायला लागले. एवढे रडायला लागले एवढे शांतच होईना. काय झालं असेल माझ्या लेकराला? काय झालं असेल? इतकं लेकरू रडायले. एवढं कधीच रडलं नाही बाई. काहीतरी चावलं असेल याला. बघा म्हणले याला काय झाले. सगळे कपडे काढले लेकराचे. कुठं मुंगी चावली काय, कुठं काय किडा चावला काय. फुकायला लागले. दिष्ट काढायला लागले. लेकरू काही ऐकतच नाही महाराज. इतकं रडायला लागलं. हो रडते माझे बाळताणे समजावीचा राहे ना. नाना परी समजावीचे. बाळा तुला काय झालं सांग. तुला काय द्यायचे खायला? सारखं रट्टाच लावला त्यानं रडायचं. थापटून निजवायला लागले. काही सांगायला लागले. ऐकच ना. रड. इतकं रडू लागलं. स्कुंद रडू लागलं. विश्वासावर नाही गेला लेकराला. माय काहीतरी झालं काही लेकराला. सगळ्या गवळणी जमल्या. नाना परी समजाविते मागील ते खाया देते. थापटून निजविते हलविते पाळणा. रडते माझे बाळताने. आणि एवढं टाहो फोडून रडायला लागला कृष्ण. दम येऊ लागला लेकराला. डोळ्यातून पाणी नाकातून पाणी करू रडायला लागलं. सर्व अंगी
आणि यशोदा मैयाला वरचीवर भीती वाटायला लागली. सगळेजण करायला लागले, सगळेजण हे करायला लागले, ते करायला लागले. कोणी दिष्टच काढायला लागलं पदरानं, कोणी फडाच उतरू लागलं, कोणी त्याला गोमूत्रच लावू लागलं, कोणी शेण लावू लागलं. एक कुटाण आहे का कोणी भस्मच लावू लागलं. एक म्हातारी गवळण आली तुला, सरकार तुम्हाला काही कळणार नाही. सगळ्या गवळणी सरकल्या. म्हातारी होती गवळण 98 वर्षाची, आणि म्हणायला लागले, काय कळल ग माया, हाता मरायला टेकले नव्हतं, पुढी पुढी करते म्हणाले बाया. अगं तिचंच खरं आहे, येऊ द्या तिला. आली म्हातारी, सरका तुम्हाला काही सुधारणा नाही. तिने घेतलं लेकराला मांडीवर आणि सांगितलं, आपल्या गावामध्ये फार मोठा जोगी आलाय. म्हणजे जोगी, त्या जोग्याला दे, हे लेकरू रडायचं राहून जाईल. गवळणीने सांगितलं, माय छबू माय, हे राक्षस आले. अगं बस कुणाला दे म्हणलं तर त्या जोग्याला. ऐकत जावं म्हाताऱ्या माणसाचं. म्हाताऱ्या माणसाचे काही गोष्टी खऱ्या असतात, ऐकत जावं. दे त्या जोग्याजवळ. आले महाराज भगवान शिवजी. हीच अपेक्षा होती. आणि मांडीवर ठेवलं भगवंताच्या. कोणाच्या? भगवान कृष्ण भगवान शिवजीच्या मांडीवर झोपले. बसल्या बसल्या शांत झाले महाराज. हसायला लागले. काय आनंद वाटला असेल शिवजीला, कृष्णाला. काय ते प्रेम अशा प्रकारचा अलौकिक असेल. आनंद वाटू लागला कृष्णाजीला. हसायला लागले भगवान कृष्ण. रडणं थांबलं. हरिहराची भेट झाली त्या ठिकाणी गोकुळामध्ये. एवढा आनंद झाला. पार्वती मातेला मोठा आनंद झाला. तिनं उचलून घेतलं, ते घेतले. आनंद अशा प्रकारचा झालेला आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. देवा तुमचं दिव्य अशा प्रकारचं दर्शन झालं. आनंद वाटला. असा हा आनंद त्या ठिकाणी भगवान शिवजीला झालेला आहे. दिव्य दर्शन झालेलं आहे. पार्वती पते शिव हर हर महादेव. आणि महाराज भगवंताच्या घोड्या वाड्याला रांगत रंगणी थोरी तलोडी. धरती गौडणी बांधती जरणी देती गाडी. यशोदे साजणी लक्ष्मी काले नवलखे साजणी. कृष्ण चोऱ्या करायला लागलेला आहे. सगळ्या गोपाळांना त्यांना दही दूध दूध लोणी तूप खाऊ घालायचं. एक दिवस भगवान कृष्ण परमात्मा खेळत 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 बलराम सगळे खेळताना भगवंतांनी एकदा माती खाल्ली. माती खाल्ली. का खाल्ली असेल? ज्या वेळेला ही पृथ्वी माता पाप वाढल्यावर भगवंताकडे गेली, ब्रह्मदेवाकडे. सोसवेना भार मजा आता. म्हणून त्या पृथ्वीला भगवंतांनी सांगितलं, माती खाल्ली आणि आता मी तुझं रक्षण करण्याकरता आलेला आहे. आता तू काही काळजी करू नको. म्हणून माती खाल्ली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्.
आश्वासन दिलं पृथ्वीला, काही काळजी नाही, आता दुष्टांचा भार या ठिकाणी मी कमी करणार आहे. माती खाल्ली भगवंतांनी. आणि हे कोणीतरी गोपाळांनी यशोदेला सांगितलं. यशोदा काटूक घेऊनच आली. महाराज, कृष्णा काय खालास? काही खाल्लं नाही. आता बोलता कुठे येते? काही खाल्लं नाही. असे करायला लागले. सांग, खरं सांग, काय खाल्लास? महाराज घेऊ लागला कृष्ण. भिलच पाहिजे लेकरानं माईला. माईला जर लेकरू घेत नसल तर मग काय नाही, घराच्या बाहेरच आहे मोठ्यापणी. खेड्यातल्या बाया सुंदर अशा प्रकारचं रागवतात लेकराव. त्या शेतीतल्या बायाला रागवताच येईना. पिल्लू 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 तिचाच आवाज निघणार. धड हे कवा घेऊ लेकरू त्याला. हे पिल्लू जाऊ नको तिकडे, जाऊ नको, इथे बस, इथे बस, इथे बस. त्या वायरला हात लावू नको पिल्लू, शॉक लागेल, शॉक लागेल. ते नाकातून एक बोलणं, ते लेकरू एक भिना. काय आकार उकार. पप्पाला सांगीन हो, मग पप्पा आल्यानंतर तुला मारतील हो. कशाचं भीत ते. तीच आमची गावरान बघा, आमच्या खेड्यातली आई, आपल्या बनवस मधली बघा आई लेकराला कशी रागवते. तिकडे जाऊ नको म्हणाले. महाराज घाबरून येते तिकडे वापस ते लेकरू. तिकडे जाऊ नको म्हणाले. तिकडे जाऊ नको पेंड्या. बापा सकट उभा चिरी. कशाला जाते महाराज तिकडे? असं रागवलं पाहिजे लेकराला. तशी ती यशोदा मैया काटूक घेऊन आली. कृष्ण परमात्म्याला रागवायला लागली. सांग, माती खालास काय कृष्णा? नाही आई, नाही नाही, मी माती खाल्ली नाही. आई गाये नाही खाल्ली. भगवंतांनी आ करून दाखवलं. महाराज यशोदा मैयानं भगवंताच्या मुखात पाहिलं. काय दिसायला लागलं? हे सगळं ब्रह्मांड दिसायला लागलं. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, वायुमंडल, ग्रह, तारे, चंद्र, सूर्य, कितीतरी पृथ्वी महामंडल सगळं दिसायला लागलं. ब्रह्मांड दिसायला लागलं. चक्कर आली यशोदा मैयाला. धाड दिशी खाली पडली. कृष्णाला वाटलं उगाच दाखिले हे सगळं. पुन्हा आईच्या मस्तकावरून भगवंतांनी हात फिरवला, आपली माया काढून घेतली. आणि जशाला तशी पुन्हा यशोदा म्हणलाय, कृष्णा माती का खातोस रे? नाही माया आई, बळीराम दादा खोटं बोलायला लागलेला आहे. तो माझा विरोधक आहे.
मी माती खाल्ली नाही. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान करायला. एवढ्या चोऱ्या केल्या काय सांगावं. सगळे गारहाणे यशोदेच्या दारात यायला लागले. भण आणून सोडला म्हणजे तुझ्या या कृष्णानं आमच्या गोकुळात. एवढे गाराणे एक गाराणं नाहीच महाराज. परवाना आमच्या बरोबर फिट तिथंच. याला असे टीव्हीतले कलाकार पाहिजे. टाळी वाजवा एकदा. उघडावा माय. काय साधा सण काय वाटले काय तुम्हाला. मोठ्या कथा मी करत असतो. असे 5-10 हजार लोक समोर बसलेले असतात. मोठा समाज असो. परवा आमच्या घराला आला. हे तुझा काना म्हटलं बोले तुला प्रिय आहे की नाही तुझं लेकरू. हे आमच्या घरी आलं. आमचं म्हातार बसलं होतं दारामध्ये. उगाच झोपलेल्या त्या म्हाताऱ्याला घरातलं दही दूध लोणी खाल्लं. ते माठ याच्या उरावर फोडलं. मरून गेलं म्हातार. मरायची वेळ आली. यशोदे काय सांगावं बघ की आता हे. कृष्णाला बोलून घेतलं. कृष्णा काय खोड्या रे हे. किती सांगतायत हे. काय म्हणायली बाई पहा ना. गवळण काय म्हणायली. काय म्हणली. त्या म्हाताऱ्याला कशाला मारलं तू. कृष्णानं सांगितलं बरोबर मारलं मी आई. कस काय. अगं आई गावामध्ये एवढा मोठा घो सप्ताह चालू आहे. भागवत चालू आहे. आणि थेरड बाजावर बसून घोरालय म्हणले. सप्त्याकडे नाही म्हणले हे कधीच. सप्ताहाला पट्टी गेली नाही. कोणती पंगत घातली नाही. कोणता वारकरी देव घातला नाही. आणि सप्ताह जवळ आला की हे लेकीकडे जाऊ लागलं म्हणला. थैली घेऊन. कस काय कृष्णा. आता हे भजने भंड आणून सोडतात म्हणला 8 रोज. मी लेकीकडे जाऊन राहतो म्हणला. इतकं बदमाश म्हातार. असं होतं बघा हे. म्हणून याला ठेवून काय करायचंय. याच्या उरावर माठ फोडला. म्हणून म्हातारे हो गावातले सप्ताह चालू आहे. इकडे या. कथा ऐका. कीर्तनाला या. अशा प्रकारच्या अनेक खोड्या त्या ठिकाणी भगवंतांनी. तिसरी आली धावोनी.
तिसरी गवळण आली. तिनं सांगितलं, हे बघ, फार मोठी एक कारस्थान केले. काय केलं? मी माझा पती झोपलेले असताना रात्रीच हा आला आणि आल्यानंतर दही दूध तूप लोणी सगळं खाऊन घेतलं. गोपाळांना चालवलं. गोपाळांना का दिलं? राम अवतारामध्ये हे सगळे वानर होते, वानर. आणि त्या वानरांनी सगळं हे युद्ध अशा प्रकारचं केलेले, थकून गेले होते, काही खाल्लं नव्हतं. आणि ह्याच अवतारात ते गोपाळ झाले. त्या गोपाळांना सगळं दही दूध तूप लोणी मंत्रमुक्त अशा प्रकारचं भगवंतांनी खाऊ घातलेलं. आणि सगळं खाल्ल्यानंतर गुणानं जावं होती. खाल्लं तर खाल्लं बाई, खाऊ जा लेकर आहात, पण असं करावं काय? कसं केलं? आम्ही झोपलेला असताना माझा नवरा आधी एवढूसा 3.5 फुटाचा आणि मी उंच आहे 7-7.5 फुटाची. आणि काय केलं यानं? त्याच्या दाढीची माझ्या वेळीची गाठ मारली बाई. काय सांगू तुला? अशी गाठ मारली, अशी गाठ मारली. अहो, बामणानं गाठ मारलेली सुटना चलली जन्मोजन्मी. देवाची गाठ सुटत कशाची सुटती? मग काय केलं तुम्ही? काय करावं बाई म्हणली? ही गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, जाळण्याचा प्रयत्न केला, कापण्याचा प्रयत्न केला, तरी आम्हाला ही गाठ सुटली नाही. पहाटेच्या वेळेला गोसाई आला. अलक निरंजन, आम्हाला काही दारच काढता येईना. गोसाई म्हणला, अरे ही काय म्हातारे मेले की काय? म्हणला, उचलले तरी उठले नाहीत, मरून गेले की काय? म्हणे सवण्यातून गेलं गोसाई. त्यानं बघितलं आणि हे सोम ह्या वयात असलं सोम. उग बसलं गोसाई. सांगू नको कोणाला. ते कोण बांधले की त्या कृष्णानं. तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्मा गोपाळाला घेऊन बाहेर हजरच दरवाजाच्या. टन 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 टन. हे तुम्हाला तमाशा बघायचा आहे का रे? हो. आज्ञेच दिली. दार काढलं. महाराज कशाचं आले? हे गाठ सुटणार म्हणले तुम्हाला, त्याच्या घरला जावं लागते. निघाले महाराज. गवळ 7.5 फुटाची उंच्या उंच. आणि हे गवळी एवढूसच. माग ह्याला झटका बसू लागला. त्याच्या येणीचा करू लागलं बरी. गवळण गरगर गिरिजा मारी, गवळी धारी वळवळली. सुटून गेली महाराज गाठ. अशा अनेक लीला केल्या. अवघ्या निळवणी गवळणी सगळ्या गोळ तुम्ही सांगितलं. यशोदे गोकुळी राहावे का जावे? शेवटी भगवंतांनी अनेक लीला केल्या. गायी ओढा. गायी चालल्या वनाप्रती. भगवंतांनी गायी ओढल्या. गोपाळांना आनंद दिला. काला केला भगवंतांनी. काला खाऊ दही भात वैकुंठीत वैसे नाही. कवड काही काल्याचे. काला केला. आणि एक दिवस सगळ्या गोकुळातले लोक म्हणायला लागले, चला आता इंद्रदेवाचा सप्ताह लागले. इंद्रदेवाचा सप्ताह आपल्याला सप्ताह करायचा. इंद्रदेवाची पूजा करायची आहे. आणि चला इंद्रदेवाची पूजा करायची. ते सगळे चर्चा करत असताना कृष्ण होते, गोपाळ होते. कृष्णाने विचारलं, पिताश्री
इंद्रदेवाची पूजा कशाला करायची? सगळ्यांनी सांगितलं इंद्रदेव आपल्यावर कृपा करत असतो, पाऊस पाडत असतो. त्यानं पाऊस पाडल्यामुळे आपलं धनधान्य घेतलंय, गाई दूध दुभत होतात आणि म्हणून इंद्रदेवाची पूजा करायची. केले का? घेऊन या पर्वत गोपाळ कृष्ण घेऊन या. आज तरी केले की नाही? शिवाय वरी ठेवा. सगळ्या गोपाळांनी सांगितलं की इंद्राची पूजा कशा करता? बोलू नका, ऐका. नंद महाराजांनी सांगितलं इंद्र आपल्याला आशीर्वाद देतो, पाऊस पाडतो, सगळं धनधान्य पिकतं. कृष्णानं सांगितलं अहो इंद्रदेवामुळे आपलं काही चालत नाही, आपल्याला देणारा तो गोवर्धन पर्वत आहे. त्या गोवर्धन पर्वतावर आपल्या गायी चरतात, आपल्याला उत्पन्न मिळतंय. त्या गोवर्धन पर्वतावर धनधान्य पिकतंय, म्हणून त्याची पूजा करायची. सगळे गावातले लोक म्हणायला लागले, म्हातारे माणसं म्हणायला लागले, अरे नवीन काही काढू नका, पहिलं आहे तसं चलू द्या. म्हातारे नवीन काही काढू नका म्हणून लागले बोलायला. हे लक्षपूर्वक आहे का? थांबा थांबा, आता तिथं थांबवा, तिथंच थांबवा, थांबा, अजून झालं नाही, बाहेर थांबवा तिथं. आताच काही असं नवीन काही काढू नका म्हणायला लागली. दोन पार्ट्या झाल्या गोकुळात, एक जुनी पार्टी आणि एक नवीन पार्टी. एक जण म्हणायला गोवर्धनाची पूजा करायची आणि एक जण म्हणाला इंद्राची पूजा करायची. काय करावं पोरं काय ऐकणार, ठरलं गोवर्धनाची पूजा करायची. हे म्हाताऱ्याचं बोलणं लक्षात ठेवा बरं. आता पुढे सांगतो त्याचं कारण. आणि काय सांगावं, सगळे गोवर्धन पूजे करता निघाले महाराज गोवर्धन पूजे करता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, येऊ द्या. नाथ नारायण वासुदेव, एकत्र झालेले आहेत. गोवर्धनाची पूजा आज करायची आहे. सगळी पूजेची सामुग्री, सगळी सामुग्री घेतलेली आहे. फळं फुलं, सगळ्या प्रकारची फळं घेतलेली आहेत आणि गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण स्वतः करायला लागले. पूजा करा, चाललेला आहे. बसा खाली, 5-6 गोपाळ इथे बस. गोल बसा, गोल. अजून 2-4 बारकी आणा. भगवंताची पूजा चाललेली आहे. इथं उभा टाका मध्ये कृष्ण. गोवर्धन भगवंताचं सर्वांनी त्या ठिकाणी पूजन करायला लागले.
हरि ओम स्वस्ति न इंद्रो वृधश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न आरिष्ठमेनो स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु बाजूला सरका गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गोवर्धन भगवान की जय पूजनं करिष्यामि हलदि पूर्णं समायुक्तं समर्पयामि कुंकुम द्रव्याणि समर्पयामि नानाविध सुगंधि पुष्पाणि समर्पयामि वस्त्रोपचारार्थे वस्त्रमाल्यादिनि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि दक्षिणा ठेवामि हे पाठ केले हे बंद पडल्यावर कसे सगळं पाहिजे अशा प्रकारे त्या गोवर्धनाची पूजा सगळ्या गोपाळांनी गोडणींनी केलेली आहे आणि सुंदर अशा प्रकारचा प्रसाद त्या गोवर्धनाच्या रूपात देवानच खाऊन टाकला सगळा प्रसाद असा हा लीलाधारी ही गोष्ट इंद्रदेवाला कळाली महाराज इंद्रदेवाला कळाल्या बरोबर इंद्रदेवाला सांगितलं अरे गोकुळात पूजा माझी पूजा बंद करता महाराज इंद्रदेवाला सांगितलं वायुदेव वरुण देव हजर झाले दोन्ही देव जोरात पाऊस पडा म्हणले गोकुळावर जा इजेचा कडकडाट व्हायला लागला जोराचं वारं सुटलं विजांचा गडगडाट ढगांचा गडगडाट एवढा मोठा काळकोट आभाळ आलं गोकुळावर आणि पाहता 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 मोठा अशा प्रकारचा पाऊस पडायला लागला पाऊस पाहता 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 सगळं गोकुळ वाहून जाते की काय असं वाटायला लागलं सगळे गाई गोपाळ भोगी झाले आणि भगवंताला सांगितलं हे देवा उगाच्या उगाच गोवर्धनाची पूजा केली हो आणि मोठा पाऊस पडायला लागलेला आहे सगळे गोकुळ घाबरलं ते म्हातारी माणसं म्हणू लागले ते आम्ही म्हणू लागल्या होत्या नवीन काही करू नका बरं आता बघा हे कसं झालं म्हातारी कृष्णानं सांगितलं काही काळजी करू नका एवढा मोठा जरी पाऊस पडत असेल तर हा गोवर्धन पर्वत आपली रक्षा करणार आहे कशी करणार देवा आता हा गोवर्धन पर्वत मी उचलतो तुम्ही सर्व या पर्वताच्या खाली या गोवर्धन पर्वत उचलला भगवंतांनी करंगळीवर धरलेला आहे त्या याच्या आता गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की गोपाल फक्त हात लावा गोपाल गोपाल कृष्ण भगवान की गोवर्धन गिरिधारी भगवान की अशा प्रकारचा पर्वत भगवंतांनी उचलला आणि 7 दिवस गोकुळाचं रक्षण केलं 7 दिवस भगवंतांनी गोकुळाचं रक्षण केलेलं आहे अशा प्रकारची गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी सर्वांनी केली शेवटी इंद्रदेव थकून गेला पाणी बंद झालं आणि पुन्हा भगवंतांनी हा पर्वत खाली जशाला तसा ठेवलेला आहे गोपाल कृष्ण भगवान की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ
सर्वांना पंक्तीमध्ये हा प्रसाद वाटा. अशा प्रकारची ही कथा आजच्या दिवसाला याच ठिकाणी थांबून 4:30 वाजून गेले. उद्या महत्वाची सूचना. आता बसा, गोपाळ खाली बसा. किती सुंदर कृष्ण